नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचा चालू घडामोडीचा PDF सराव पेपर नोट्स जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर दिल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। सप्तशृंगी हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा, हीरक महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील। हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी साजरा केला जातो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? चपराळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चपराळा हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या? बघा, भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? बघा, भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका? बघा विद्यार्थी, भारताची सर्वाधिक भूसीमा ही बांगलादेश, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते? बघा, कर्कवृत्त हे भारताच्या खालीलपैकी किती राज्यांमधून जाते? बघा, कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यांमधून जाते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, तिरुवनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? तिरुवनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, तिरुवनंतपुरम केरळ या राज्याची ती राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह बुध ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा, भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। आणीबाणी ही संकल्पना जर्मनची राज्यघटना या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? बघा, कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावलेला आहे? बघा, कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावला होता तर तो खालीलपैकी कोणत्या वर्षी लावलेला आहे? बघा, सन 1492 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, पुढचा प्रश्न बघा, दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली? दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगाल प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यांनी ती सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 15 बघा, पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला कायदा? पहिला फॅक्टरी ॲक्ट हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला तो कायदा आहे? पहिला फॅक्टरी ॲक्ट. बघा विद्यार्थी, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पहिला फॅक्टरी ॲक्ट हा सन 1881 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. त्यांनी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली तर त्यांनी स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता? साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार पुढीलपैकी कोणता पुरस्कार आहे? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, इस्रोची स्थापना ही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सन 1969 या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा, समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे? बघा, समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले? भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या दिवशी झाले होते? बघा, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर सन 1946 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे 2 जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. दक्षता मासिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणत्या? राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPF यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी? RPF रेल्वे सुरक्षा दल यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF ची स्थापना ही सन 1957 या वर्षी RPF ची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, NCC यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणता? प्रश्न महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, बघा NCCचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, NCC यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं? एकता आणि अनुशासन हे NCC यांचं ते घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची? भारताची अर्थव्यवस्था पुढीलपैकी कोणत्या प्रकारची आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची अर्थव्यवस्था ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? तर मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा, भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? बघा, भारताचा पहिला वित्त आयोग सन 1951 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? नीती आयोगाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, नीती आयोगाचं मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा, जीवनसत्वांचा शोध हा सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणत्या? पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणते आहेत? बघा, पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व पुढीलपैकी कोणत्या? ब आणि क जीवनसत्व हे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व आहेत. बघा, पुढचा प्रश्न बघा, रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग? रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा विद्यार्थी, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न, जागतिक ज्ञान दिवस, तर 14 एप्रिल या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो. बघा, पुढचा प्रश्न बघा, सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये असते? बघा, सर्वात जास्त लोह हे पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते. पुढचा प्रश्न बघा, सेंटीग्रेड आणि फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान? सेंटीग्रेड आणि फॅरनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, -40° या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत सेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज यांची स्थापना ही केलेली आहे. बघा, पुढचा प्रश्न बघा, ऑक्सिजनचा शोध पुढीलपैकी कोणत्या बघा, ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? ऑक्सिजनचा शोध. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती. बघा, इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंड या ठिकाणी इन्सुलिनची निर्मिती ही होत असते. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचं कार्य पुढीलपैकी कोणते जीवनसत्व करते? बघा, रक्त गोठवण्याचं कार्य के जीवनसत्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून कोणत्या वायूचा प्रामुख्याने उपयोग? बघा, बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये बघा, प्रतिषक म्हणून पुढीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. जागतिक दूरसंचार दिवस पुढीलपैकी कोणत्या? बघा, जागतिक दूरसंचार दिवस पुढीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिवस तर 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह. बघा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह चंद्र या ठिकाणी पृथ्वीचा एकमेव या ठिकाणी उपग्रह आहे. बघा, पुढचा प्रश्न बघा, अलेप्पी हे महत्त्वाचं बंदर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधलं? बघा, अलेप्पी हे महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? अलेप्पी. विद्यार्थी मित्रांनो, अलेप्पी हे बंदर केरळ या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित? बघा, पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? पेसमेकर.
बघा पेसमेकर हे हृदय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणत्या? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे? बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव शेरवली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर मौलाना आझाद इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। बघा प्रश्न क्रमांक, सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? बघा सायमन कमिशन भारतामध्ये सन 1928 या वर्षी भारतामध्ये सायमन कमिशन हे आले होते। बघा पुढचा प्रश्न बघा, गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? बघा गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी ते पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते। प्रश्न क्रमांक 50 बघा, ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती, कोणत्या वर्षी केली? बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा सन 1828 या वर्षी ब्राह्मो समाज यांची स्थापना ही बघा 1828 या वर्षी त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 51 बघा, भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी बघा भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये। त्यामधले प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण त्यामधले प्रश्न महत्त्वाचे आहेत। याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। 99 22 64 81 29 मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर मला हाय किंवा कॉल करून तुम्ही या ठिकाणी माहिती विचारू शकता।